माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेना उभाटा गटाच्या वकिलांवर टीका केली। चिन्हाच्या खटल्यात वकिलांनी चुकीचे मुद्दे मांडल्याने अवघ्या एका मिनिटात सुनावणी संपली असे ते म्हणाले। कोर्टाने आता सुनावणी जानेवारीत ठेवली असून त्यावेळेपर्यंत सर्व निवडणुका संपतील। चव्हाण म्हणाले, 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा वकिलांनी मांडलाच नाही। जानेवारी नंतरही 5 वर्ष कोणतीही निवडणूक नाही। भाजप सरकारने 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती मोडीत काढली आहे, त्यामुळे निवडणुकापूर्वीच चिन्हाचा निर्णय मागणे गरजेचे आहे। शिवसेनेची जी खटला झाला त्यांनी पुन्हा चुकीचं आर्ग्यू केलं। शिवसेनेच्या वकिलांनी त्यांनी एका मिनिटात खटला संपला। 4-5 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झालं ते कोणाची चिन्हाची त्यांनी थोडंसं काय म्हटलं की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो, म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो। त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता, चुकला तो की बरोबर निवडणुका लढतात, पक्ष रोजच लढतात, काल बी लढलो, पण प्रत्येक नागरिक 2 निवडणुका लढतो, राज्याची निवडणूक आणि देशाची केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणुका त्या जिल्हा परिषद महानगरपालिका त्या आम्ही लढतो, त्या 10 वर्ष झालेल्या नाहीत। 73 आणि 74ची घटना दुरुस्ती भाजप सरकारनं पाक मोडून काढलेली आहे आणि त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक, आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे। त्यामुळे हा वेगळा विषय आहे। त्याकरता तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या या निवडणुका होण्यापूर्वी। ती बाजू मांडली गेली नाही। मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल। 10 वर्ष निवडणुका झाल्या ते सांगत का तिथं विसरली ते? अरे पण तोपर्यंत सगळं निकाल लागेल ना, सगळे निवडणूक होऊन जाते। ते काय म्हटले, आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऐकू, त्यानंतर एकही निवडणूक नाही 5 वर्ष। म्हणजे टाइम टेबल कोणी ठरवलं? ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सातारा।